विकास नागपुरे. मी चांदेहून आलोय, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलोय. तर डाळिंब घेऊन आलोय. तुम्ही जागेवरती कधी माल दिला का? जागेवर दिला होता माल. कधी दिला होता? मागच्या वर्षी दिला होता. बरं, तुम्हाला काय अनुभव जागेवरचा? जागेवरची आणि यात फरक आहे. काय फरक काय वाटतं? किती टक्के जागेवरती किती माल घेऊन जातो व्यापारी? हा, जागेवर चांगला माल घेऊन जातो. खराब माल म्हणजे आपल्या खरडा टाकासाठी ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला ते परत मार्केटला घेऊन जावं लागतो. रिजेक्शन जास्त. त्यापेक्षा आपण स्वतः घेऊन इकडे मार्केटला आलं तर ते उत्तम राहतं. आज तुमचा काय अनुभव वाटतो तुम्हाला? आज या ठिकाणी आल्यावर आपल्याला चांगलं वाटलं. इथं आपल्याला चांगला योग्य भाव भेटला आणि सगळा माल आपला व्यवस्थित झाला. रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आली काय? नाही, अजिबात नाही. इथं सगळी सोय झाली झोपण्याची. काही अडचण नाही आली, सगळं व्यवस्थित. निलावाच्या पद्धतीमध्ये, काटा करण्याच्या पद्धतीमध्ये, निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळं ओके, सगळं व्यवस्थित आहे. बरं, ठीक आहे. मग तुमचं नाव सांगा. बाळकृष्ण सूर्यकांत राहणार खांडवी, तालुका जिल्हा अहमदनगर. तुमचाही मला अनुभव सांगा. तुमचा आजपर्यंतचा काय अनुभव आपला? अनुभव तीच निवडीमध्ये व्यापारी जागेवर माल जास्त छाटतो. जास्त का बरं? तुम्हाला निवडतं 100 ग्रॅमच्या पुढचा मला आम्ही घेतो म्हणतात ते. हा, म्हणतात पण ती घेतात कमीच. का थोडा एक हिरवा आला, डाग आला, आंबा आला असं बोलते. मार्केटला कसं झालं तुम्हाला? काय वाटतं? मार्केटला चांगलं झालं. चांगलं झालं. हा, जागेचा तर विचार करता का नाही करता? करतो. आता मार्केटला आल्यानंतर तुमचा फायदा झाला का? फायदा झाला 10 रुपये. 10 रुपये फायदा झाला जनरली. व्यापारी रजिस्ट्रेशन केलं असतं तर अजून झालं असतं. नीट लक्षात घ्या, व्यापाऱ्यांनी जर रजिस्ट्रेशन केला तर कमीत कमी 40-50% माल रजिस्टर करतो. तो सिलेक्टेड माल घेऊन जात असतो. आज आपण इथं बघा 19-20 यात आपण चालून घेतो आणि व्यापारी तुम्हाला पूर्ण नुसतं डाग जरी असं तर तो घेत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण माल तोडत असताना 6-7 महिने रात्री दिवस करून आज तुम्हाला पिकवतोय आणि त्या पिकवत असताना ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आज आपण चांदेहून इथं आला, आज नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये ते गाव येते आणि तिथून तुम्ही इथं माल घेऊन आला तर तुम्ही युट्यूब चॅनल पाहता का आमचा? युट्यूब चॅनलमध्ये जे तुम्ही पाहिलं आणि आज इथं जे पाहिलं आम्ही तेच देतो का दुसरं काय देतो? असं काय विचारलं की एखाद्याला असं नको वाटलं कारण घरीच बसले असतात, हे कुठं एडिट करून काय पाठवतात का काय असं नको व्हायला. काय विचारलं तुम्हाला? हे आमचं विचारणं काम आहे. ज्यावेळेस जी जुनी शक्ती त्यांना माहिती सगळं. इकडे पण कोणतं नवीन मला नाव सांगा तुमचं? मी एकतरी अंकुश सराम चांद्यावरून आलेले. बरं. तर मी जागेवर माल त्या टायमाला मला व्यापारी का 60 रुपयाने वाजायचे, पण तुमची क्लिप मी कंटिन्यू पाहत होतो युट्यूबला. त्यावेळेस तुम्ही 15 दिवसानंतर रेट वाढणार आहे हे बोलले होते. बरोबर. मी थांबून घेतलं. त्यानंतर मी जागेवर माल दिला, 90 रुपयाने दिला. तुमचे किती वाढले? 90 रुपयाने. मग माझे जवळ 30 रुपये वाढले इथं तुमची फक्त युट्यूब मध्ये. तर त्यानंतर मी दिला, पण ते त्याच्यात रिजेक्शन माल ज्यादा काढतात ती. आणि इथं जे आलं तर इथं एकदम योग्य भाव भेटला. जो राहिला होता मी 51 कॅरेट माल आणला होता ना, तर मला एकदम योग्य भाव भेटला इथं. बरोबर. आज तुम्ही लक्षात बरीच शेवट का तुमचा गोड झाला, परंतु तुम्हाला आल्यानंतर कळलं की आपण जर जागेवरती दिला तर त्या मालाचं नुकसान किती होते आणि मार्केटला आल्यानंतर त्याचा फायदा किती होतो हे तुम्हाला नक्कीच समजलं. मी शेतकरी बांधवांचे असंख्य क्लिप आहे. आजही आपण पाहिलं असं 100, 102 रुपये, 105 रुपये गोळी स्टार्ट झाली. 100 ग्रॅमची गोळी, 125 ग्रॅमची गोळी असेल आणि 100 ग्रॅमची चिंगळी जरी असली, आज तुम्ही पाहिलं 70-75-80 रुपये एकदम 100 ग्रॅमच्या आतली पण माल ते जात आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की जागेवर देण्यापूर्वी आपण मार्केटला आलं पाहिजे. काल पण आपण ऍव्हरेज पाहिला असेल 150 रुपयापर्यंत ऍव्हरेज आज मार्केटला बसत आहे, 150 रुपये किलोपर्यंत. पण त्या मालाची क्वालिटी कशी आहे हे पण आपण युट्यूब चॅनलमध्ये चेक करा. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आता पावसाचा दिवस जास्त आहे आणि उद्या शनिवार सुट्टी आहे. तुम्ही आज जरी माल दुपारून काढून ठेवला आणि गाड्या भरून जरी ठेवल्या, उद्या सकाळी जरी गाड्या लवकर सोडल्या, दुपारी 3ला जरी गाड्या झाल्या तर तुमच्या गाड्या खाली होतात. त्यामुळं पावसामुळं किंवा मजूर मिळत नाही या सगळ्या गोष्टीची अडचण असते, किंवा मजूरच नाही तर त्यांनी दुपारून माल तोडला, उद्या राहिला तोडला, सकाळी दोन्ही मिळून एकत्र गाडी पाठवली तरी चालेल. तर आपण पाहिलं असेल पाऊस असून सुद्धा आणि पुराचा धोका जो आहे तो इतर शहराच्या बाजूला आहे, मार्केटचा पुराचा काही संबंध नाही हे मी परत क्लिअर करतो. आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की पुण्याला पुराचा धोका आहे, त्यामुळे बातम्या एवढ्या जास्त होत्या, त्यामुळे बातम्या ह्या येतच असतात, त्यांची ती TRP वाढतच असतात. त्यामुळे आपल्याला आपलं पोट पाणी महत्वाचं आहे.
आज तुम्ही इथं सगळ्यांनी पाहिलं म्हणून तुम्हाला कळालं, नाही तर शेतकऱ्यांचे फोन, शेतकऱ्यांना वाटतं की पुण्याला पावसामुळे गाडी घेऊन जाता येते की नाही, हे सुद्धा शेतकरी का म्हणत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मी क्लिपमध्ये आवर्जून सांगतो की पुण्याला पुराचा धोका जरी असला तर तो ज्या ठिकाणी नदी गेलेली त्याच ठिकाणचा तो भागाला आहे. मार्केट हे खूप लांब आहे, तेव्हा तुम्ही येत असताना लवकर यायचा प्रयत्न करा. फक्त रस्त्याने जी खड्डे पडलेले आहेत तेव्हा तुमची गाडी फक्त स्लो येईल, त्यासाठी आपण लवकर निघलं पाहिजे. एवढंच याने सांगू इच्छितो. धन्यवाद.